नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी। आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक फिलिप गावित आणि वर्षा मळी उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक महिलेने घेतल्यास समाजात खूप प्रवृत्ती आपोआपच नष्ट होतील, म्हणून आपण सक्षम होणे गरजेचे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले। या कार्यक्रमात मी सावित्री बोलते हा एकपात्री अभिनयाचा कार्यक्रम वर्षा मळी यांनी सादर करत भावनिक प्रसंग निर्माण केला, तर मानसी मंडलिक यांनी कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी ठाकरे, ऋषिकेश पाडवी यांनी केले। प्रास्ताविक तनिषा वडवी तर आभार अल्पेश गावित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर जगदीश काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर मंदा मोरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी, डॉक्टर किशोर सोनवणे, डॉक्टर गौरी पाटील, स्मिता गावित, प्रियंका वडवी, प्रणाली गावित, सुरजित वसावे तसे सर्व विद्यार्थी शिक्षकांनी प्रयत्न केले। करायला लागली। मग 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात महिलांची पहिली शाळा सुरू केली आणि मी तर पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाली। मग एकच ध्यास, आता मुलींना शिकवायचं। मी दिवसाला मुलींना शिकवायची, रात्री ज्योतिबा माझी ट्युशन घ्यायचे, शिकवणी घ्यायचे। झालं तर मग हे झालं। परंतु या समाजाला काही मान्य होतं का? मुलगी कुठे उंबरठा ओलांडून जाते का? महिला एक हिंदू धर्मातील मुलगी बाहेर शिकवायला जाते, ते काही त्यांना पटत नव्हतं। धर्म बुडाला असं करून त्यांनी टाहा फोडला। त्यांनी एवढ्यावरच थांबले नाही, तर माझ्यावर दगडांची मारहाण केली, शेण फेकलं, विष्ठा फेकली, परंतु मी काय सोडलं नाही। आईच्या नाई किंवा ज्ञानाची सावित्री म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो। मुलांनो, खरंच आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी अशा अनेक मुली आहेत की त्या मुलींना शिक्षणापर्यंत पोहोचता येत नाही। तिने एक वाक्य सांगितलं की पुरुष शिकला तर फक्त स्वतः शिकतो आणि एक स्त्री शिकली